गुरुपौर्णिमेचा सण संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यामधील मौजे मेडसिंगा येथे समर्थ सद्गुरू रावसाहेब बाबा पाटील वारकरी शिक्षण संस्था येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळपासूनच मंदिर परिसरामध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. सकाळी प्रातःस्मरणीय रावसाहेब बाबा पाटील महाराज एकंबीकर यांच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. हरिभक्तपरायण गुरुवर्य माऊली महाराज सूर्यवंशी, प्रतीक सूर्यवंशी तसंच फळातील फडकऱ्यांनी रावसाहेब बाबा पाटील यांच्या मूर्तीची पूजा केली. त्यानंतर गुरुवचन झालं. यावेळी बोलताना माऊली महाराज यांनी आपल्या आशीर्वचनात बाबांच्या आठवणी सांगत कशा पद्धतीने सेवा करावी याचं उदाहरण दिलं. या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक वर्ग उपस्थित होता. त्या व्यासांची व्यास पौर्णिमा जन्मदिवस आजचा आणि आपण मोठ्या भक्तिभावानं संपन्न करतोय. परंतु बाबांच्या बाबतीत आपल्याला जर बोलायचं झालं तर बाबा काय करायचे, साधं सोपं सांगू का? अवघड तत्वज्ञान अवघड करून सांगणे एवढं सोपं काहीच नाही. नीट ऐकलं? अवघड तत्वज्ञान अवघड करून सांगणे एवढं सोपं काहीच नाही आणि अवघड तत्वज्ञान सोपं करून सांगणे एवढं अवघड दुसरं काहीच नाही. परंतु गुरुवर्य बाबा अवघड तत्वज्ञान सोपं करून सांगायचे. मी माझ्या जीवनातला एक प्रसंग बाबाच्या सानिध्यातला उगाच सहज सांगतो. मी जास्त वेळ घेणार नाही, अगोदरच सांगितलंय. बाबांनी एक अभंग मला सांगितला होता. असं चर्चेत बसल्यानंतर सगळ्यांना पाठ आहे तो अभंग. हरिपाठाचा पहिला अभंग काय आहे? देवाचे उभाक्षण तेने हे तर आपल्याला सगळ्यालाच पाठ आहे. पण बाबांच्या मुखातून हा अभंग कसा ऐकला तुम्ही पण लक्ष देऊन ऐका. गुरुवारी बाबांचं अवघड तत्वज्ञान सोपं करून सांगणं कसं होतं आणि या अभंगाचं शेवटचं चरण काय आहे तुम्हाला माहिती आहे? ज्ञानदेव म्हणे. म्हणून आज मी व्यास पौर्णिमे दिवशी हा मुद्दाम तुम्हाला सांगतोय, माझ्या आयुष्यातला अनुभव म्हणून. गुरुवर्य बाबांनी सांगितलं तेने मुक्ती चारी साधी गेल्या. कुणी साधन काय सांगितलं? देवाचे द्वारी उपाक्षेन. साध्य काय सांगितलं? तेने मुक्ती चारी. आता आपण त्याच्यावर बोलू. बाबांचं मला काय त्यातलं कळत नाही. बाबांनी सांगितलं होतं तेने मुक्ती चारी. चार मुक्ती. एक सलोकता, समीपता, चार मुक्ती बाबांनी सांगितल्या. कशाने मिळते चारी मुक्ती? देवाच्या द्वारामध्ये उभा राहिल्यानंतर. कुणाला मिळते त्या? मग मला विचारलं कुणाला मिळते तर मी म्हणलं देवाच्या दारामध्ये उभा राहणारा. सरळ सरळ बरोबर आहे. चुकलं का माझं उत्तर? बाबांनी सांगितलं बरोबर सांगितलं. देवाच्या द्वारामध्ये दररोज कोण कोण उभा राहतंय? दारातून जाणारे सगळेच. त्यांना मिळाले का? मग पुन्हा त्यांनी सांगितलं सलोकता कशाला म्हणावं, सरूपता कशाला म्हणावं सांगा. सायुज्यता कशाला म्हणावं? मग मी कान देऊन ऐकत होतो. बाबांनी सांगितलं सलोकता म्हणजे तो लोक प्राप्त होतो, सरूपता म्हणजे त्यांचं रूप प्राप्त होतं, समीपता म्हणजे त्यांच्या जवळ जाता येतं आणि सायुज्यता म्हणजे त्याच्या समान होता येतं. सांगितल्यानंतर मला म्हणजे कळलं का? कळलं का तुम्हाला? हा. आता हे कुणाला मिळतं? जो देवाच्या दारामध्ये उभा राहतो त्याला. बाबा मला म्हणजे बरोबर आहे. म्हणजे बरोबर आहे की बाबा? त्याच्यात काय आहे? सलोकता त्याचा लोक मिळतो, समीपता त्याच्या जवळ जाता येतं, सरूपता त्याचं रूप प्राप्त होतं आणि सायुज्यता त्याच्या समान होऊन जातो, त्याच्यात विलीन होऊन जातो. हे मी ऐकलं. बाबा म्हणजे हे कुणाला मिळतं? पुन्हा मी सांगितलं देवाच्या द्वारी उपाक्षेन भरे. सांगितलं बाबांच्या मुखातून आलं म्हणून मी सांगून टाकलं. बाबा म्हणजे तसं नाही रे. आता ऐक म्हणले. मी म्हणलं सांगा की बाबा. जो देवाच्या द्वारामध्ये उभा राहतो क्षणभरी, तो क्षणभरी बाबांनी इतका सुंदर सांगितला होता त्याला हे मिळतं. बरोबर? पुन्हा बाबांनी तेच सांगितलं. सलोकता म्हणजे त्याच्या लोकाला जातो
समीपता म्हणजे त्याच्या जवळ जातो, सरूपता म्हणजे त्याचं रूप प्राप्त होतं आणि सायुज्यता म्हणजे त्याच्या समान होतो. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.